आपला देश जे आहे कृषी प्रधान देश म्हणतो आपण, बरोबर आहे का नाही? मग याच देशामध्ये जर शेतकऱ्याचे असे हाल अपेष्टा होत असतील, त्याच्या पोराला पुरी बिरी मिळत नाही, त्या मग याच्यावर काय केलं पाहिजे? शेतकऱ्यांनी काय करायचं सांगा बरं. काय मग पहिला आता पहिल्यापासून ड्रीप होतं का आताच केली ड्रीप तुम्ही? नाही बागाला? पहिल्यापासून आहे की 90 सालापासून आहे ड्रीप. 90 सालापासून ड्रीप आहे म्हणजे त्यावेळेची तुम्ही आधुनिक शेतकरी म्हणाच गावाकडे, जुनं बागायतदार म्हणायचं. जुनं बागायतदार. आता आणि मग याच्यामध्ये भाव मिळता का दर वर्षी? भाव कवा मिळतंय कवा नाही. आता ह्या वर्षी राहील मार्केट हा, पुढं मग कमी आहे द्राक्ष. त्याच्यामध्ये गावामध्ये एक शेतकऱ्याने केल्यावर 10 शेतकरी करतात. त्याच्यावरती काय तुमचं मत? कमी पाण्यात उत्पन्न निघणार म्हणलं तर द्राक्ष. मग कांद्याला काय केलं पाहिजे शेतकऱ्यांनी? पण एक शिळीचं 1 लाख रुपये येते वर्षात. वर्षाला 1 लाख रुपये येते, हा. दिली जाते ती 1 लाख रुपये निघते एक शिळी. दुधाला भाव परवडतं का हो शेतकऱ्याला? तुला भाव परवडत. हा, तुम्ही बागायतदार असून असं म्हणताय, मग सर्वसामान्य जी जिरायत शेती करणार आहे ती त्यांचं काय त्यांच्याबद्दल राहत नाही शिल्लक. हा? शिल्लक राहत नाही गिरायतवाले. हा. मग शेतकरी सगळ्यावर विश्वास ठेवत आहे, पण शेतकऱ्यावर का बरं कोणी विश्वास ठेवत नाही? तर मंडळी, आपल्याबरोबर आज आपल्याच मातीतले नामदेव हाजगुडे सर आपल्यासोबत आज जोडले गेले. तर राम राम सर. राम राम. काय वाटतंय आज या सोशल मीडियाच्या मंचावर आलो, काय शेतकऱ्याच्या आपल्या व्यथा आहेत आणि तुमचा परिचय आपल्या गावाकडच्या लोकांना द्या की जरा बरं वाटेल, म्हणजे ऐकायला तुम्हाला, म्हणजे आपला शेतकरी आज या सोशल मीडियाच्या मंचावर आज बोलतोय आणि शेतकऱ्याच्या व्यथा मांडतोय. तुमचा परिचय सांगा की आमच्या दर्शकांना जरा. आम्ही का शेतीच करतो 90 सालापासून. बरं. पण आमच्याकडे सगळं पहिलं द्राक्ष बाग. हा, द्राक्ष बाग. हा, पहिल्यापासून किती वर्षापासून करता द्राक्ष शेती? 90 सालापासून आहे. बापरे, 90 सालापासून द्राक्ष शेती करता. मग त्याच्यामध्ये कसं तुम्ही बेदाना करता का असं? बेदाना नाही, मार्केटिंग. मार्केटिंग परवडतं का? म्हणजे परवडते प्रत्येक वर्षी असं पाणी असल्यावर परवडते, पाणी नसल्यावर काय पळावं लागते जास्त शेतकऱ्याला. त्यासाठी काय आपल्याला औषधं वगैरे किती खर्च एकूण? आता एकरात जर धरलो आपण तर एकरी किती खर्च आहे? आता 1 लाख रुपये येते एकरी. एकरी 1 लाख रुपये सगळं टोटल. हा. तर सुरुवातीला आता मला द्राक्ष शेती करायची, तर त्यासाठी पहिला टप्पा काय की आपण काय करायला पाहिजे? खर्च येते 1.5-2 लाख रुपये फाउंडेशन सहित. हा, फाउंडेशन पुन्हा छटणी पासून थोडा कमी येते. हा, त्याला राब बीब कुठले कुठले करावं लागते काय? त्याला शेतीला गाव खत लागते. हा, आपलं गावरान खत. गावरान आणि बाकीचं आहे पुन्हा रसायन खत ही. हा, त्याच्या ऑक्टोबरच्या पुढे. ऑक्टोबरच्या पुढे. एप्रिलला म्हणलं तर शेणखतच. मग आपण लागण करत असताना कुठलं कुठलं राब केलं पाहिजे? नांगरट म्हणा किंवा नांगरट नाही करायची गरज. बोधावर बी लावलं तर चालते. बोधावर. पूर्णपणे ड्रिपवर जे आता सध्याचं तंत्रज्ञान आहे ते करू. ड्रिपवरच. काय पहिला आता पहिल्यापासून ड्रिप होतं का आताच केली ड्रिप तुम्ही? नाही, पहिल्यापासून आहे. 90 सालापासून आहे ड्रिप. 90 सालापासून ड्रिप आहे म्हणजे त्यावेळची तुम्ही आधुनिक शेतकरी म्हणाच गावाकडे, जुनं बागायतदार म्हणायचं. जुनं बागायतदार. सगळं नवीन निघले. मग एवढ्या वर्ष बारक्या नळ्या होत्या, आता का स्प्रिंकलर सेट सगळं निघले. पहिलं जुनं होतं सगळं. बर. मग द्राक्षाच्या बागाला एकूण आता जर नवीन लागण झाली असेल तर त्याला माल लागायला किती कालावधी जातो? वर्षात बी लागते माल. वर्षात झोपली तर. होय, पहिल्या वर्षी बी लागते. पहिल्या वर्षी एकरी किती उत्पादन निघू शकते एकूणच? आता आपल्या काढण्यावर येते. कोण 10 टन काढते, कोण 5 टन काढते. 15-20 टनापासून काढते ती हायस्ट. 15-20 टनापर्यंत एकरी. मग त्याच्यामध्ये आपल्याला त्या वर्षभरामध्ये त्याला फवारण्या किती करावं लागते? त्या काय काय म्हणजे नियोजन कसं आहे एकदम एकूणच? फवारण्या आहे त्या भरपूर, ते हवामानावर येते. हवामानावर. हवामान चांगलं असलं तर एवढं लागत नाही खर्च. त्याला जरी पडला तर मग जास्त खर्च होते ऑक्टोबर मध्ये. म्हणजे आपलं गारपीट वगैरे झाली की जरा खर्च जास्त होते. आता ह्या वर्षी काय तीच झालंय. पावसाळा जास्त झाला, माल दर सोडायचं. तरी अंदाजे एक ठरलेला असतं की आता बाबा द्राक्षाचं उत्पन्न निघजीपर्यंत एवढ्या एवढ्या फवारण्या आहे ती काय? यंदा पावसाळ्यामुळे थोडं हे झालं सगळं, कमी जास्त झालं माल. कमी जास्त म्हणजे जे पाहिजे 10 टन निघायची तर 5 टनच निघते ह्या वर्षी. काय काय फेल बी आहे त्या बागा. तर मग द्राक्षाच्या बागाबरोबर इतर कुठले पिकं म्हणा किंवा जे बाकीचं चांगलं आहे की भुसार माल बी. काय काय त्याच्यामध्ये कुठलं केलं पाहिजे शेतकऱ्यांना आपल्या
गावाकडल्या लोकांना आता कसं शेतकऱ्यांनी सगळंच नमुना करायला पाहिजे. नाही आता गावाकडे काय होतंय तुम्हाला सांगतो, गावाकडे असं आहे की शेतीला आणि हे आपलं जनावर म्हणा ह्या गोष्टी गाई म्हशी, सध्या आता गाई म्हशीचा ट्रेंड आलाय. शेतकरी जोडधंदा चांगला आहे जनावरांचा बी, पण जरा झटा आहे ह्या गोष्टी झटावं लागते जास्त. मग तुमच्या आहे का नाही गाई म्हशी? आमचं काय नाही, आता कमी केले सगळे. आता बाग आहेत तेवढे, पूर्ण वेळ बागायला द्यायचं म्हणजे. आणि मग आता हे असं अतिवृष्टी पाऊस बिऊस पडल्यावर कसं सगळ्या गोष्टी हे करतो. आता उत्पन्न जर नाही निघालं, आता पाऊस बिऊस भरपूर पडलाय, ज्वारी गहू कामापुरतं आपलं आहे की, सोयाबीन एक ह्याच्यावर बी राहून जमत नाही. मग प्रत्येक शेतकऱ्याचा तुम्ही बागायतदार असून असं म्हणताय, मग सर्वसामान्य जी जिरायत शेती करणार आहे ती त्यांचं काय राहत नाही, शिल्लक राहत नाही जिरायतवाले असतात. मग नुसतंच आपलं नांगर डोंगर करायचा, पेरणी करायची, त्याच्यामध्ये जी काय पेरणीला खर्च आला नांगर डोंगरला आला त्याचं काहीच नाही सगळं. मग काय केलं पाहिजे शेतकऱ्यानं? ह्या अशा समस्या तर आता आहेत, आपल्याला काय करावं? आता ही नवीन जात निघाली ती बोरीची एक, बरं ती बी चांगलं आहे. काय ते नेमकं त्याच्याबद्दल सांगा की जरा. बोरीचं आता कोणची आहे बारकी जात, बरं 50-60 रुपये किलो जाते आता. हा का? बोरीचं उत्पादन घेतलं पाहिजे शेतकऱ्यांनी. बोर बी चांगलं आहे, म्हणजे कमी पाण्यामध्ये निघते. कमी पाण्यात, उन्हाळ्यात कमी पाणी असलं चालतंय, त्याला बागाला जास्त लागते पाणी. आणि मग हे त्याचं लावण वगैरे कशी करायची, किती फुटावर, काय कसं असते? 10 बाय 10 वर, 15 बाय 15 वर. ते काशी बोरामध्ये मोठेच म्हणता ना तुम्ही? नाही, दुसरी जात आहे ती. ती दुसरी आहे का? मग त्याचं गावात झाली बरीच, बरं 5-7 एकर झाली ती. मग त्याचं उत्पन्न पण निघाला पण चांगलं आहे. एकरी तरी किती निघते? विक्री तरी 10-12 टन निघते त्याचं. 10-12 टन उत्पन्न निघते. म्हणजे सध्या मार्केटमध्ये काय भाव त्याला? आता 50 रुपये चालू आहे. 50 रुपये किलो. परवडते का मग ते? परवडते. आणि त्याला आता दुसरी गोष्ट, आपण ही सगळी लागण बिगण करता, त्याला मजुराचं काय? म्हणजे मजुरी आपली कमी चालते त्याला, बोरं तोडायलाच. फवारणी ही काय ट्रॅक्टरवर असते. आता ही बोरीचं जे उत्पादन म्हणाल तुम्ही, ह्याच्यामध्ये मोठी समस्या काय माहितीये का? किड्याची असते, किड्याची फवारणी आहे त्याला. किती फवारणी? त्याला किती 5-4 फवारणी लागते ते. बोरीची एक 5-4 जसं. नाहीतर कसं होतंय, आता गावामध्ये एक शेतकरी केला का 10 शेतकरी का 50 शेतकरी करतील, बोरीचं उत्पन्न लय भारी आले म्हणणार. त्याला औषधं फवारावं लागते, त्याला किडावरली आहे ती, बोरीची आहे ती, डोस टाकावं लागते. ती सगळी नाही काय, बागापेक्षा कमी खर्च आहे. कमी खर्चामध्ये चांगलं उत्पन्न शेतीमधून मिळू शकते त्याचं बोरीचं. मग बोरीच्या शेतीबरोबर दुसरं काय केलं पाहिजे, आणि काय नुसतं बोरीवरच थांबलं पाहिजे? आता बोरीचं नाही, आणि मोप आहे आता. माळव्यात तुम्ही सुचवा आता कसा माळव्यात बी आहे, पण त्याला कष्ट लई लागते. नाही कसा, आता तुम्ही भरपूर वर्षाचा तुमचा अनुभव शेतीमधला, त्याच्यामुळं कसं आहे, एवढे पावसाळे उन्हाळे तुम्ही बघितलेले आहे, त्याच्यामध्ये काय होतंय, आता माझ्यासारखा असतो नवीन दमाचा शेतकरी, त्याला उगा पहिल्यांदा काय करतो माहितीये का? आता मी नवीन दमाचा म्हणल्यावर शेतीमध्ये खर्च करते, पाईपलाईन करते, विहीर बोर सगळं पाण्याचं नियोजन लावते, पण त्याला काय उत्पन्न घ्यावं ही कळत नाही. मग ते असं होतंय की दुसऱ्याचं ऐकायचं आणि काय तर करा शेतामध्ये आपल्या. पाणी असलं तर मग द्राक्ष बाग चांगली, पाणी नसलं तर मग ती नाही परवडत. उत्पन्न चांगलं आहे बागच, बागच चांगलं उत्पन्न. मग हे बेदाना परवडत नाही का? बेदाना बी परवडते, बेदाण्याचं आहे ते प्लॉट. बेदाना तर एक नंबर, पण हे मार्केटिंगला ही चांगलं. आमच्या इकडे सगळं मार्केटिंग, इकडं तासगाव गावात तिकडं मार्केट आहे, पूर्ण जागेहून लोड होते सगळे. बेदाना सगळं पंढरपूर साईड. आता हे बेदाण्याला कसं आहे, मार्केट जेव्हा येईल तेव्हा भरपूर लोक विकतात, परंतु द्राक्षाच तसं नसते, माल निघाला की लगेच मार्केट दाखवावं लागतं. जानेवारी पासून आता चालूच होते ते बागा म्हणायचं. आणि मग याच्यामध्ये भाव मिळतं का दरवर्षी? भाव कवा मिळतंय कवा नाही. आता ह्या वर्षी राहील मार्केट थोडं मग कमी आहे द्राक्ष. कमी आहेत म्हणजे चांगला भाव, म्हणजे कमीत कमी किती भाव राहायला पाहिजे द्राक्षाला? आता 70च्या पुढं पाहिजे ह्या टायमाला. 70च्या पुढं. तर एकरी द्राक्षाच्या बागातून उत्पन्न किती निघते वर्षाला? वर्षाला 7-8 लाखापासून जायला पाहिजे सगळं, म्हणजे खर्च खांड जाऊन किती राहते तू एकराला? एकरी कमीत कमी 4-5 लाख तर राहायला पाहिजे सगळं जाऊन. परवडती शेती, नाही तर नाही परवडत. मग आता जी बाग करणार आहे ती आता माझ्यासारखी नवीन दमाजी, आता मला बागच करायचं म्हणल्यानंतर मग एकरी नाही उरल्यावर मग काय तर
ताळमेळ चुकल्यावर कसा करायचा सगळा खेळ? नाही होत असते सक्सेस. हा, असं कुठलं एखादं उदाहरण आहे का गावामध्ये की द्राक्षाची बाग केली आणि त्याच्यामध्ये त्यानं फेल झालाय, असं कोण आहे का? नाही आणि ते फेल नाही कोण. हा आता पाण्यामुळे काढले त्या, हा तर असं उत्पन्नापायी नाही काढलेली कुणी बाग. हा. काढते ती. आतापर्यंत तुम्ही हायस्ट उत्पन्न किती घेतला हो एकरी द्राक्षाचं? लांब 13-14 लाखापासून गेले की. म्हणजे किती टन माल निघालाय करा? 15-18 टनापासून काढलाय. 15-18 टनापर्यंत. हा 50 रुपये भावानं पकडायचं, किती होते बघा. हा चांगलं जागे म्हणजे होती. बागाला वेळच्या वेळेला पाणी खत बित सगळी केल्यावर प्रॉपर 10 लाखाच्या पुढे जाते उत्पन्न एकरी. हा चांगले झोपले. बर. मग आता द्राक्षाच्या उत्पादनामधून आता तुम्ही जसं एवढ्या वर्षापासून करता शेती, त्याच्यामध्ये शेतकऱ्यांनी आता जर पाणी मुबलक असलं म्हणा किंवा सगळ्या गोष्टींनी हे असेल आणि याला आर्थिक पण पाठबळ किती लागते? आता काय होते गावाकडे, त्याला खर्च बराच येते तरी हा. 2-1 लाख जाते एप्रिल बसून, हा. ऑक्टोबर बसून. त्यात सगळं आलं, मग गाव खातं आलं, लेबर आलं सगळं. आणि लेबर किती येतात आता बागाला हे ते करायचं म्हणजे? आता 50,000 रुपये जाते एकरी मजुरी निसती. मजुरी निसते. मजुरी तिच्या छटणी आली, सगळं बुडविणं, औषधाला 1-1.5 लाख जाते. 1-1.5 लाख रुपये. म्हणजे आता ह्याला मार्गदर्शनला कोण आहे का तुमच्या? तुम्ही घरातच करता सगळं? आपल्या घरच्या घरीच सगळ्या औषधं तोंडपाठ झाली. हो. आता माझ्यासारख्या जर नवीन शेतकऱ्याला म्हणलं तर कुठलं औषध फवारायचं आणि काय करायचं, माल कसा भरतोय, गोडवा त्याच्यामध्ये शुगर कसं वाढवायची करायचं, काय सांगते ती पुन्हा शेजारी. एकूणमेकाला सांगते सगळी. आता काय मास्तर ठेवते ती. तसं नाही हो, काय शेजापाजारी खोडील पण असते. कसं होतंय, काय तर चुकीचं करावं, उत्पन्न काढायला चाललंय म्हणणार, त्या गोष्टी काय तर चुकीचं करून त्याला मास्तर आहे ती की. मास्तर बी पैसे घेतात पर एकरी 20-25 हजार. 20-25 हजार नुसतं मार्गदर्शन करायला सांगायला, माहिती द्यायला. एप्रिल ते ऑक्टोबर ते बी फोनवर सांगणार नुसतं. मग तुम्ही केला का नाही कधी? नाही आमचं घरच्या घरीच सुधारत नाही, आपल्या कामामधूनच वेळ मिळत नाही. आपलं घरच्या घरीच. म्हणजे तुम्ही किती वर्षाचं असतानापासून बाग आहे तुमच्या घरी द्राक्षाची? 9 सालापासून नाही बाग. तुम्हाला कधीपासून कळते तेव्हापासून? मी किती 18-19 वर्षाचा असेल तेव्हापासून बाग आहे. त्याच्या अगोदर कशी होती शेती? म्हणजे तेव्हा काय आपलं जिरायला म्हणायचं. जवारी आणि दुसरे कुठले पीक असायचे? हरभरा, गहू असलंच. आता निघालं ही सोयाबीन. ही पहिलं नव्हतं सोयाबीन बी. अहो, हे सोयाबीनचा विषय काढला तुम्ही. सोयाबीन परवडतं का शेतकऱ्याला खरंच? सोयाबीन बी परवडते की. चांगलं उत्पन्न निघाल्यावर परवडते सोयाबीन बी. आता कुठं बोंबाला लागलेत, किती बघणार झाला का तुम्ही? 10,000चा भाव 5,000 आणि 4,000ला म्हणले तर भाव कमी आला तरी उत्पन्न निघाल्यावर परवडत नाही. आता काय होते सांगू का तुम्हाला, आपण त्याचं काढणी म्हणा, पेरणी, परत कोळपे खुरपण आले, त्याच्यामध्ये औषध जाते, त्याच्यातच जिरते एक पीक. तेच की. मग ह्याच्यामुळे ही सोयाबीनचं पीक कसं परवडते म्हणता तुम्ही? टनीज निघल्यावर परवडते. असं नाही परवडत सोयाबीन पीक. एकरी 20-25 कट्टीच्या पुढे व्हायला तेव्हा परवडते. 10-15 कट्ट म्हणले नाही परवडत. त्याचं सगळं मलमपट्टी त्याला लेवलच आहे सगळी. म्हणजे शेतकऱ्यांनी काय केलं पाहिजे आता? हे आता सोयाबीन ज्याच्याकडे बाबा पाणी नाही म्हणा, काय नाही, तर नवीन काय होराट येईल त्याच्याकडे वळायला पाहिजे. म्हणजे काय केलं पाहिजे असं? आता काय राजमा आहे आमची इथे जास्त. आता यंदा काय भाव पडते त्याच्यावर, ह्याच्यापेक्षा राजमा उतार देते का हो? यंदा उतार पडेल. गेल्या वर्षी काय पडला नव्हता. एकरी किती पडते तरी? गेल्या वर्षी किती 4-5 कट्ट झालते एकेकाला. यंदा 10-15 कट्ट्यापासून होईल म्हणते. असं कोण केलं का आता सध्या? म्हणजे गावात प्लॉट आहे ते 2-4. होय. किती काढले एकरात तरी उत्पन्न? आता ह्या वर्षी आलेत काढायला तरी 7-8 क्विंटल निघला तरी परवडते. 9-10 हजार भाव राहते. 9-10 हजार रुपये असते. म्हणजे काहीतरी वेगळं पण एक दाखवलं चालू आहे आता ती बी. आणि कांदा जी आहे लय शेतकऱ्याला रडवते, काय वाटतं याबद्दल? रडते बी तसं काम आहे कांद्याचं. नाही पण लय शेतकरी रडलेले बघितले मी कांद्यामध्ये. काय भानगड? आता सध्या लावून बिवून करायचं म्हणलं, आता ते अलीकडे काय शेतकऱ्याच्या हातात राहत नाही कांद्याचं बी. 20-22 रुपये भाव, खर्च भरपूर आहे. 30-35च्या पुढे असलं तर परवडते, नाही तर परवडत नाही कांदा. आणि ते कांद्यामध्ये आता 2 प्रकारचे हे झाले. पहिला कांदे आपण लावून करायचं बोलायला, आता पेरणी निघाली. मग ही पेरणीचा कसा विषय? पेरणीचा काय फुगत नाही आता ती. म्हणजे ज्या पद्धतीने जेवढा फुगतंय तेवढा पेरणीच नाही फुगत. काय फरक आहे नेमकं याच्यामध्ये? ते त्याच्यात आणि ह्याच्यात काय? आता आपण पेरणी केली
तर नेमकं कांदा पोसत नाही का नेमकं काय फरक नाही नाही, ती आहे? सरीवर असते ना, सरीवर असते जर उपटून लावलं का हा हा ती फुगवून होती, ही पेरलेलं तसाच बसते ती. हा हा. हम्म. म्हणजे त्याला जी पाहिजे ती हे हा, मिळत नाही, मिळत नाही. नत्र वगैरे म्हणाल ते. कांद्याचं बी अवघड आहे, हा कांद्याचं बी अवघड आहे म्हणलं. आवड सोलापूर मार्केट जवळ आहे तुम्हाला. सोलापूरला दरवर्षी किती काढतो कांद्याचं उत्पन्न? कुठं आता केलंय 2 वर्ष झालं चालू बागेच्या नादानं, हा नाहीतर नव्हता कांदा आमच्याकडे. हा. तरी आता एकरी किती काढता उत्पन्न कांद्याचं? आता इकरी तरी 50-60 कट निघतेत म्हणायची इकरी. हा 50-60 कट्ट. मग 2-3 एकरात झाले 200-250 कट म्हणायचे. हा त्याला भाव नाही आता 20-22 रुपये. 20-22 रुपये परवडतं का हो भाऊ? 20-22 रुपये का आता नसल्यापेक्षा बरं म्हणायचं ना. नाही, पण मजुरी- कसं होतंय कांद्याचं मार्केट कधी स्थिर राहत नाही, त्याच्यामुळं शेतकरी भाव असल्यावर परवडते कांदा. हा नसल्यावर. आता जास्त पाऊस झाला या वर्षात. तर मग- त्याच्यामुळं कांदा बी थोडं कमी फुगवून आहे हा आणि डॅमेज बी झाले जरा पावसाळी कांदा. डॅमेज. मग हे कांद्याला अलीकडे काय झालंय, शेतकरी लय रासायनिक खतले वापरले तो, त्यामुळे कांदा टिकणं झाले का? हा रसायन खात नाही, गाव खातच लागते त्याला बी. गाव खात म्हणजे कांद्याला आता कसं होतंय, गावाकडे शेतकरी काढतात कांद्याचं उत्पन्न, हा. त्याला ठेवायला म्हणा कांदा चाळ ही जी आहे, हिले लोक ही संकल्पना वापरत नाहीत गावाकडे आपल्या. का म्हणतो? राहत नाही कांदा चाळीत बी, हा लय त्याला बी खर्च करावा लागते. हम्म. मग कांद्याला काय केलं पाहिजे शेतकऱ्यांनी जे आज दिवस ठेवायचा? आता पहिलेचे कांदे कसं बाजारला वगैरे हा. नेऊन विकायचे, माझ्या आठवते का तुम्हाला? त्याला ती कुडवय हे करीत होती पहिली जुनी माणसं. हा, मग आता तेच नाही. की. मग आता जे कांदा तवा- चाळ करते ती. तेव्हा कसं होतं, ही रासायनिक खातं नसायची. हा. मग शेतकरी काय करायचं, तेव्हा बाजाराला जेवढं लागणार आहे आपल्याला 10 किलो म्हणा किंवा एखादी कट्टी घेऊन जायचं हा. बाजारात, तेवढं इकून बाजार बिजार घेऊन यायचं आपलं घराकडं. ही होतं पहिला. आणि ती कांदे पण राहायची हो तशी. आता राहत नाही तर सगळं हे रसायन खतामुळे म्हणजे नसते. आताची माणसं बदलल्यामुळे कांदा पण बदलला काय म्हणायचं. हा अशा गोष्टी आहेत सगळ्या. हा अवघड आहे. पण जर चांगल्या पद्धतीने जर केलं आपण कांद्याचं उत्पन्न, कवा कशाला भावाचं सांगता येत नाही. आता ह्या वर्षी टमाटो हा आणि ही जास्त आहे वांग, टमाटर त्याला मागं. मार्केट, हा बाकीच्याला काय नाही एवढं. हम्म. टमाट्याचं परवडतं का हो शेती? परवडती परी काय भाव असलं तर. हा आता बाजार मार्केटमध्ये नाही म्हणून आता भाव आहे. हम्म. आणि मार्केटमध्ये ज्या वेळेस शेतकऱ्याचा काय येतंय टमाटा, त्यावेळेस भाव नसताय. 10 आणि 20 रुपये किलो. नाही, शेतकरी काय करतंय, एक आपल्या म्हणजे मार्केटमध्ये ज्या वेळेस भाव असतंय टमाट्याला, त्यावेळेस लागण करायची लय लागण. गडबड करते शेतकरी. मग ही कुठं गणित चुकते म्हणायचं शेतकऱ्याचं. केलं म्हणजे एकच करते सगळं. हा एकच ह्याच्यावर होतं. काय वाटतंय तुम्हाला, काय सांगतो ते शेतकऱ्याला? काय बदल करायला पाहिजे काय काय. हा आता तुमचा एवढ्या वर्षाचा अनुभव आहे, त्याच्यामध्ये गावामध्ये एक शेतकऱ्याने केल्यावर 10 शेतकरी करतात, त्याच्यावरती काय आहे तुमचं मत? आलट पलट करायला पाहिजे शेतकऱ्यांनी. आलट हे पलट. लावलं तर ही कुणी डबो मिरची, हा तर केलं की एकच करते, त्याच्यामुळे ती मार्केट राहत नाही. मार्केट पण राहत नाही. आणि दुसरी गोष्ट काय, एकाच्या नादाने एक करते ना, मग हे व्यापारी लोक जास्त माल असल्यावर मग पाडून मागणं पाडून. करणं ह्या गोष्टी होतात, असं म्हणायचं तुम्हाला. हम्म. हम्म? मग आपल्या गावाकडे जी आहे हा. शेतकरी जे आहे आपला हा. आपला कणा अन्नदाता आपला, हा. ह्या अन्नदात्याच्या बद्दल प्रत्येक शेतकऱ्याच्या ह्याच्यामध्ये की बाबा आपलं काय तर बदललं पाहिजे, आपलं आयुष्य बदललं पाहिजे, आपण काबाड कष्ट करतो हे हा. करतो, काय वाटतं त्याच्यावर? त्याच्यावर काय उत्पन्न आता बदल करीत राहायचं ना. हाताश व्हायचं नाही म्हणजे शेतकरी. हा. हा एवढं असलं कोरोना बिरोना येऊन गेला, पण शेतकरी थांबला का हो? शेतकरी नाही, शेतकऱ्या चालूच होतं ना. हा त्या काळात काय केलं तुम्ही कोरोनामध्ये बरं शेतीमध्ये? काय काय? मध्ये काय शेतातच होता म्हणे. हा काय काय उत्पन्न घेतले मग 2-3 वर्षात त्या? उत्पन्न ज्वारी, सोयाबीन, बाग. कोरोनात बी होते की बागा, हा पण ती काय मार्केट कमी पुन्हा. आता हे आता नवीन सगळ्या शेतीमध्ये नवीन संकल्पना आल्या, ही AI टेक्नॉलॉजीची नवीन ऊसाला संकल्पना आल्या नवीन, की हा. बाबा तुमच्या ऊसाला AI सांगणार की तुम्हाला पाणी कधी द्यायचंय, त्याला म्हणजे हे कधी लागणार, खतं कधी लागणार आहेत, सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगणार. ही मग हे असलं तंत्रज्ञान आलं, आता कसं करायचं मग शेतकऱ्यांनी सगळं अद्ययावत करायला? आता आपण बघतो पहिला शेतकऱ्याला ई पीक पाहणी माहित नव्हती, हा, हा. आता सगळं ऑनलाईन आले. तुम्हाला सगळं विम्याच्या mobile वर तक्रारी कळतंय आता. तक्रारी दाखल करायचे सगळं मोबाईलवर आले. हा, हा. मग ही बदल तुम्हाला पहिल्यांदा आल्यानंतर काय वेगळं वाटलं का? नाही काय. हा काय वाटलं नाही? हा. म्हणजे आता गावात कसं आहे, पहिल्यांदा एखादी गोष्ट आली नवीन, त्या गोष्ट थोडं शिकायला करायला थोडासा टाइम जात आहे त्याच्यामध्ये. हा. आता भरपूर शेतकऱ्याचा अनेक पण सध्या काय होतंय की ई पीक पाणी ज्या वेळेस करायची असते का, मोबाईलवर आता नाही आता हा. माहिती नसते. आता
ग्रामीण भागात शेतकऱ्याकडे मोबाईल आहे ती मोब, पण ते आता ई माहिती पीक पाणी नसते. कशी करायची. आता ई पीक पाणीमध्ये काय आपल्या शेताच्या पिकाची नोंद होते. आता जी पहिला आपण सातबाऱ्यावर तलाट्याकडे जाऊन करायचो, होय. ती नोंद आपल्या आता स्वतः जाऊन करावं लागते. बरोबर आहे का नाही. मग ही जरा शिकायला कुठेतरी शेतकऱ्याला जरा वेळ चाललाय असं वाटतंय. कारण आता गावामध्ये कसं आहे, जी ऑनलाईन करणारे आहेत CSC वाले असतील, सांगते ती की हा आहे ती ते करतात, पण शेतकरी केव्हा शिकणार मग. ते तर करतात मोबाईलवर येते त्यांची मोबाईलवर शिकायला पाहिजे का नाही शेतकरी. हा शेतकरी आता आपली चावडी आहे गावातली कुठल्या काय शेती संदर्भात नाही मी शेतकरीचे फुल लिहायते मोबाईलवर बघून करते शेती सगळी. अरे वा, चांगली गोष्ट आहे की. मग आता काय पहिला हे मोबाईल नव्हतं तेव्हा काय पहिलं नव्हतं काय, आता काय घरी बसून बटणं दाबते ती मोटरची. मोबाईलवर नुसतं बटन दाबलं की मोटर चालू शेतात. आहे तशी बी आता शेतकरी निघलेत फुल्ली आता. नाही कसं झालंय, ही टेक्नॉलॉजी वाढल्यामुळे सगळ्या गोष्टी अद्यावत करत शेतकरी पण त्या गोष्टी शिकत चाललाय. आणि कुठेतरी त्या पद्धतीनं उत्पन्न पण घेतलं गेलं पाहिजे. आता मराठवाड्यात म्हणा पाणी कमी असल्यामुळं, पाण्याच्या अभावामुळं जे हंगामी पिकं आहेत आपली, एक तासभर बी मोटर चली तर चालते द्राक्ष बागेला उन्हाळ्यात. बर कमी पाण्यात उत्पन्न निघणार म्हणलं तर द्राक्षेच तेवढं. पाण्याचं नियोजन कसं केलं पाहिजे. आता माझ्याकडे कमी पाणी बाबा शेतीला बाबा बागला शेततळ करायचं. मग शेततळ किती बाय कितीच. आता माझं एक 10 एकर शेती आहे. किती बाय कितीच केलं पाहिजे शेततळ. त्याला मोठं लागते 10 एकरवाल्याला. म्हणजे 90 बाय 90 जे आहे ते शासनाचं त्या ह्याच्यामध्ये. त्याला एकूण शेततळ्याला वगैरे खर्च किती येत आहे. खर्च आता घेण्यावर आहे आपल्या, लांब जाते खर्च. म्हणजे आता 90 बाय 90 जे आहे त्याला जर करायचं म्हणलं, त्याचं ते प्लास्टिक म्हणा किंवा सगळ्या गोष्टी एकूण किती येईल खर्च तरी. त्याला लांब जाते 5-7 लाखाच्या पुढे जात असेल त्याला, चांगल्या पद्धतीने जर करायचं म्हणलं तर. कारण पाणी खोलायला जाते तेवढं 2-3 लाख भराव टाकायला. कागदाला जास्त जातात पैसे पुन्हा. सबसिडी मिळते शासनाची हा महाडीबीटी मधून शासनाकडून आहे. मग त्याचा लाभ पण घेतला पाहिजे प्रत्येक शेतकऱ्यांनी. आता सगळ्या ज्या योजना आहेत त्या शेतकऱ्याच्या सगळ्या ऑनलाईन झाल्यामुळं का शेतकऱ्याला बऱ्यापैकी कळतंय. गावामध्ये कृषी सहाय्यक येत आहे, सगळ्या योजनाची माहिती वगैरे देत आहे, त्या गोष्टी आहेत त्या. पण कुठं तर शेतकरी तिथपर्यंत पोहोचत नाही त्या पण गोष्टी. आता जे मोजकी जी फिरणारे शेतकरी आहेत म्हणा किंवा मार्केटमध्ये रोज येणारी जाणारी आहेत ती, त्यांना बरोबर माहिती राहते ती की बाबा ही योजना आल्या साहेबाला बरोबर सोडली नाही ती कुठली शासनाची ती सगळी. आणि मग एखादा असं शेतकरी राहते की लय जुन्या पद्धतीत आपल्या करतोय, त्यांना बैल आपलं बैल बारदाना दिलं नाही. आणि पण असे गावाकडे भरपूर शेतकरी बघायला मिळतात की आपला बैल बारदाना, आपला कुळवान कोळपेन नांगरट ही ते त्याचं चालू असते. त्यानं वेगळ्या दुनियेतच जगते ती शेतकरी. त्या शेतकऱ्याबद्दल काय वाटतं तुम्हाला. ते आता कुठं राहिलेलंच नाही बैल आणि कुळव, सगळ्या यंत्रणा निघल्या आता. प्रत्येकाकडे ट्रॅक्टरच आहे. आता ट्रॅक्टरच आहे म्हणजे शेती पण बैल आता डुबायलाच निसते म्हणायचं. पेरणी बिरणी काय नाही, ते बी शिवारात एक जोड म्हणायचं. शिवारात एक जोड. शिवार पहिलं आपलं पोळ्याला ही गावात असं इशी मध्ये आता बैल बुडालीच. मावाची नाही बैल इशी मध्ये पहिला गावात. आता गावात किती बैल जोड आहेत तुमचे म्हणजे असं शेतकऱ्याकडे तरी. झालं 10-12 निघतील आख्या गावात. नाहीतर गाई आपलं म्हशी. मग हे कोळप्याला बिळप्याला कसं करतो सगळं प्रॉब्लेम. शिवरा गणेश 1-2 जोड तेवढं कव्हर करते ते ठरवूनच. आता सध्या जे आहे शेतीमध्ये साधारण मजूर काय शेतामध्ये कामधंदे जर करायचं म्हणलं तर किती घेतात मजूर दिवसाला. मजुरी आता जास्त आहे आमची इथं. किती तरी सीझन मध्ये 500-1000 गडी ऑक्टोबर मध्ये. आणि त्याच्यामध्ये पण काय होते गावाकडं एका शेतकऱ्याची ते एक मजूर गेला का अरे माझ्याकडे चल की म्हणून भांडतेतले 4 पैसे देतो म्हणून त्याच्यामध्ये गुत्तच घेते ती. रोजाने मिळतच नाही ती ऑक्टोबरला. तर कधी कधी मिळाले तर मग ते काय तसं. कधी कधी असं होतं की एखादा मोठा शेतकरी काय करतोय 4 पैसे जास्त देऊन आणते मजुराला, ती गुत्तच देऊन टाकते ती बागच. काय असेल ती जवळजवळ एकरी 30,000 पसूर घेते ती. छटणी निसते ऑक्टोबर. छटणी पेस्ट लावायची छटून द्यायचं. बाकीचं पुन्हा आपल्या पण बघाच पुन्हा स्प्रे देणं हिराळणी सगळं. ते लांब 1 लाखापासून जाते म्हणायचं ऑक्टोबर खर्च नुसता मजुरी लाखभर रुपये जाते नुसती. पण ह्याच्यामध्ये आता आपण बघतो आहोत की खरं उत्पन्नाच्या बाजू जर आता आपण सुरिका बिरिका का आता सध्या जे येतात पोराकडे तर शेती लागते म्हणतात, पण करणारा नको म्हणते जावं. ह्याच्याबद्दल काय वाटतं तुम्हाला. शेतकरी खरा अन्नदाता सगळ्याचे पोटो जगवतो करतोय, पण शेतकऱ्याच्या पोराला द्यायचं म्हणल्यावर सध्या सुरिका का होत नाही.
शेतकरी चांगलं उत्पन्न काढतोय की आपला आता सध्या. शेतकरी काढते ती पण आता काय हे हा. मिळत नाही ते म्हणून चालू आहे नोकरदाराला द्यायची. नाही नोकरदाराला, परंतु जी कणा आहे आपला देश जे आहे कृषीप्रधान देश म्हणतो आपण, बरोबर आहे का नाही. मग याच देशामध्ये जर शेतकऱ्याचे असे हाल अपिष्ट होत असतील, त्यांच्या पोराला पुरी बिरी मिळत नाही त्या, मग याच्यावर काय केलं पाहिजे, शेतकऱ्यांनी काय करायचं सांगा बरं. शेतकरी काय आता पळते तिचं. काय करायला पाहिजे. शेतकरी म्हणले की लगेच नाही, म्हणजे नाही. पुरी आता कसं होतं माहितीये का, आता हे बघा एवढं तंत्रज्ञान आले, सगळ्या गोष्टी आल्या त्या, तुम्ही किती जरी नोकऱ्या धंदे जरी केलो तर आता कुठल्या पण जर टेक्नॉलॉजी म्हणलं, तुम्ही एखादा साहेब जरी म्हणून यायचं म्हणलं, आपल्या शेतकऱ्याच्या शेताच्या बांधावर यावंच लागते की. आता एखादी ऍग्रीमध्ये एखाद्या जर पोराने चांगली नोकरी मिळाली, काय तर ऍग्रीतली कुठली तर पदवी घेऊन आपल्या बागाच्या बांधावर तर यावंच लागणार आहे की साहेब. लागते. हा, मग पुरी त्याला का नका म्हणतात शेतकऱ्याला, हा पोराला त्यांच्या आहे ती तशी ठराविक बी मिळते ती की शेतकऱ्याला. आणि काय झालंय, कमी झाले त्याच्यामुळं, हा पुरीच कमी आहे त्याच्यामुळं. नाही त्याला पुरी कमी म्हणता येणार नाही. त्याच्यामध्ये काय झालंय, आपल्या ग्रामीण भागामध्ये ना शेतकऱ्याची पोरं भरपूर शिक्षण, आता ग्रॅज्युएशन पर्यंत शिकतात पोरं आपले शिकतात, पण काय होतंय की पुन्हा कुठं जायचं 5-10 हजारची नोकरी करत म्हणून आपल्या पोरं काय करतात, शेतामध्ये जी काय असेल उत्पन्न करत बसतात. पण त्याच्याकडे जी बघण्याचा दृष्टिकोन आहे समाजाचा म्हणा किंवा लोकांचा, त्याच्यामध्ये काय होतंय की याला पोरग तर काय शेती करते, काय म्हणजे कामधंद्याला नाही, शेतीवर सगळं निर्भर आहे. तर मग त्या ह्याच्यामध्ये काय होतंय की पोरगी द्यायचं का नाही ह्या विचार पडतात. पण पहिला असं नव्हतं. पहिला काय बाबा, 20 एकर शेती आहे, अरे देऊन टाक, पोरग करते खाते हाय, त्याची त्याला एवढी बापाची प्रॉपर्टी आहे, 20 एकर शेती आहे, व कशाला बघतोस मागं पुढं म्हणणार, देऊन टाकणार लगेच. तेव्हा तसं होतं. आता नाही ते. मग आता ही मानसिकता राहील नाही. मग शेतकऱ्यांनी पण 10-15 एकर जमीन पाहिजे म्हणते ती. मग आता बागायत. मग आता ह्याच्या बाबतीत शेतकऱ्याची मानसिकता बदलली पाहिजे का नाही, बदलाय पाहिजे. आता जर शेतकऱ्याच्या बाबतीत जर असा विचार चालू आहे समाजामध्ये, तर मग शेतकऱ्यांनी त्यांची मानसिकता बदलली पाहिजे का नाही. काय तर जोडधंदा करावा लागतोय, शेतीवर बी नाही हात अवलंबून. कुठले असे जोडधंदे आहेत की शेतीला फायदेशीर असतील असे, काय तर या पडलाय नागर काय तर करायचं, शेतीवर बी राहिलेलं नाही आता पहिले. म्हणजे शेतीला असं जोडधंदा लागते काय ते. कुठला धंदा असा आहे की शेतकरी त्याच्यानं सक्षमपणे आपलं उभारू शकते असं. आता आहे तर पण ती बी जनावरांचे बी जास्त झट आहे त्याला बी. झट तर असणार. चांगला आहे जोडधंदा. कुठलाही शेतीपूरक जरी व्यवसाय करायचा म्हणलं आपण, तर त्याला पहिला काय करायची, शेळ्या असतील, मेंढ्या असतील, कोंबड्यापासून सगळ्या गोष्टी. शेळ्याचं बी चांगलं आहे, शेळीपालन बी त्याला बी आहे ती सवलती. मग तर बऱ्याच ठिकाणी बंद असते शेळीपालन. ती गायीपेक्षा चांगलं आहे म्हणते. आता गायीपेक्षा चांगलं आहे. त्याचं उत्पन्न कसं असते हो? त्याचं उत्पन्न एक शेळीचं 1 लाख रुपये मिळते वर्षाला. 1 लाख रुपये येते, पिल्ली जाते त्याची भरपूर. 1 लाख रुपये निघते एक शेळीचं. तसं गायीचं तेवढं शिल्लक राहत नाही दुधाचं. गायीचं दुधात राहत नाही तेवढं. पण सध्या आपण बघता दुधाला भाव परवडते का हो शेतकऱ्याला? कुठला भाव परवडते? आता इथं जर सिटीनी जर बघितलं तर 50-60 रुपये लिटर जाते दूध. खेड्यात किती आहे? 30 आतच भाव फॅट बघून. फॅट म्हणजे दूध खेड्यातलंच पण ती भाव मिळत नाही. ओरिजिनल दूध राहते पण त्याला भाव म्हणा असं मिळत नाही. आता म्हशीचं दूध आहे 50 रुपये. इथं काय भाव मिळतात शेतीत? बरोबर आहे. आता गावाकडे जर एखाद्या शेतकऱ्याने ठरवलं तर, आता आपला साईड बिझनेस आहे शेतीचा, त्याला दूध डेअरी चांगली चालते का हो? दुधाचा आहे त्याच्याकडे जनावर नाही, ती दूध घेते ती उचली देतील पण जनावर नाही त्यांच्याकडे. त्यांनी परवडते ती दूध घेणाराला घालण्यापेक्षा. म्हणजे चांगला व्यवसाय आहे. म्हणजे शेतीला आपल्या जोडधंदा चांगला आहे दुधाचा पण. आणि पहिल्यापासून हे पारंपरिक चालत आलेलं आहे. शेती आणि दूध व्यवसाय ही जुनं समीकरण आहे. कारण तेव्हा काय तेवढी साधनं नव्हते पहिला अगोदर. त्याच्यामध्ये दूध व्यवसाय आणि शेती ही दोनच एवढं. आणि तेव्हा काय जास्त बागायती क्षेत्र पण असायचं करायचं. पहिलं बागायत नव्हतं, आता झाले सगळं बागायत. ह्या बागायत शेतीमध्ये आणि तवाच्या शेतीमध्ये जर तुम्हाला बघितलं तर किती फरक जाणवत आहे तवाच्या शेतीमध्ये ना आताच्या? तवा काय खाण्यापुरती करायची, आता उत्पन्न म्हणून चालू आहे सगळी.
आता शेतीकडे बघण्याचा पडकच होते जमिनीत. शेतीकडे बघण्याचा दृष्टिकोन कसा झाला, व्यावसायिक दृष्ट्या झाला. व्यवसाय झाला आता. पहिला शेती म्हणजे काय होतं, बाकीचं पडीक ठेवायचं, जाऊ दे सोड म्हणायचं, काय आपल्याला जेवढं लागते तेवढं खाली पोटाला बघ. करून खावा, असं होतं. आता आता कुठं पडक नाही येत वर जागा हा. सगळं वाईट आहेत. हम्म. आता बांधपायी भांडणं चालू आहेत आता. बांधपाय. हा, बांधपायी म्हणजे माझं एवढं इथभर गेलं आणि तुझं इथभरासाठी भांडतात शेतकरी. हा, काय वाटतं शेतकऱ्यांनी भांडणं केले पाहिजे का शेजापाजाऱ्यांनी? भांडणं करायला नाही पाहिजे. हा, भांडणात आहेच काय, नाही म्हणजे भांडणं केल्यावर काय सातबाऱ्यावर जमीन वगैरे कमी जास्त होत्या काय? कशाची कमी जास्त 7-12 कुठं जाते. हा? उतार जात नाही तर कुठं. हा, म्हणजे जे आता सातबाऱ्याला तुमची समजा एक 10 एकर जमीन हा. आहे, तर ती सातबाऱ्याची 10 एकर राहणार ना. होय की. वापरायला जरा कमी जास्त केल्यावर काय? एकरभर जाईल इकडे तिकडे काय त्याला, हा, थोडंफार जाणार. तरी गेलं तर पण ते ह्या पिढीचं त्या पिढीला ताप होणारच की हो. काय नुसतं निघत असते पुन्हा. हा, मोजणी बिजणी आणा हा. शासनाची करायचं. हा, ती कुठं नव्हती थोडा. हा. शेतकऱ्याकडं खरंच आता सध्याच्या परिस्थितीत बघितलं तर आधुनिकतेनं शेतकरी जर चांगल्या पद्धतीने शेती केला तर परवडते म्हणायची. परवडती शेती आणि हा, काय म्हणतात त्या वाटतं असं शेतकऱ्याला काय सांगता गावाकडली आपली जी शेतकरी आहे ती ह्याचं त्याचं बघून हे ती शेती करते ती. त्यांना पाणी चांगलं असलं तर बाग परवडती. द्राक्ष आणि पाणी नसेल तर पाणी नसल्यावर नाही परवडती. हा, मग काय करायचं त्या शेतकरी? बागासारखं उत्पन्न नाही मग कशाचं. आता जे शेतकरी आहे ते हा. ते राजकारणामध्ये लय म्हणजे अग्रेसिव्ह दिसतात आपल्या गावाकडले. काय वाटतं तुम्हाला शेती करत करत? शेती करीत करणार राजकारण बिन हा, बरीच आहे ती बिन. हा, कुठं म्हणजे स्थानिक राजकारणात का असं मोठ्या कुठल्या? स्थानिक बी तालुका पातळी हा. चालूच आहे त्यांचं. हा, पुढारी म्हणल्यावर फिरते चौकडं. हा, आपलं ते पहिल्यासारखं कट्ट्यावर जाऊन बसता नाही कधी गावाकडं असं? कट्ट्यावर हा, असतं की. हा, काय असतात गप्पा म्हणजे रोज गावाकडं? गप्पा का आपल्या हेच चालून हा, शेतात काय केलं शेताच्या काय नाही. हा, राजकारणाच्या. हा, असा कुठला किस्सा आहे का असं चौकात बसून तुम्ही गप्पा बिप्पा मारताना असा कुठला चांगला रंगतदार एखादा गावाकडला आपला? म्हणजे रोज हा. विषय चर्चेला जात ती आपण म्हणजे चर्चा करतो त्या गोष्टीवरती जास्त चर्चा होते चर्चा असं. काय हीच जास्त कोण बागायचीच राहते आमची हातकुमारला. बागाचं क्षेत्र जास्त असल्यामुळे हे राजकारण आलं की तेवढ्या पुरतं असते. हा, राजकारण झालं हे चालूच झालं की. हा, नगरपालिका जिल्हा परिषद. हा, चालूच आहे. त्याच्या गप्पा असेल ते रंगतीत म्हणायचं. हा, रांगते ते गप्पा. ग्रामपंचायत पण आले असेल जवळ आता काय? आता हाय पुढल्या महिन्यात ग्रामपंचायत. मग काय तुमचा विचार काय आहे का नाही शेती करत करत ही पण ह्याच्यात पण घुसा की जरा? आम्ही नाव त्याच्यात हा, आहे ती सगळी बघणारी. का हो काय नका वाटतं ही क्षेत्र काय कसं शेतीला आहे ना गावात म्हणजे शेती करत करत ही करू शकता की आपण सगळं? पहिल्यापासून आपण नाहोच त्याच्यात तर काय हा, शेतीत आपलं ती बंधुराजी पळती ती हा, त्यांच्याच मागे चालायचं. बर म्हणजे एखादा घरातला एक माणूस आहे म्हणल्यानंतर काय म्हणल्यावर आहे तू बघायला म्हणून आपलं आपण आपल्या शेतीकडे बघत राहायचं करायचं. हा, पण पहिल्यासारखी मजा येते का शेतामध्ये काम करायला येते? पहिलं जसं अवतावर असं आपण जसं बैलाला हाकरायचं हा. करायचं, आता ते नाहीच की. आता ट्रॅक्टर नुसतं नुसतं आता चालू काय? केलं स्टार्टर मारलं. दिवसात होती कामगत हा? सगळी. असा कुठला जुना किस्सा आहे का तुमचा की शेतामध्ये बैल होते तेव्हा तुम्हाला असं दिवसभर कधी नांगरट हाणली किंवा काय केलंय? पहिलं दिवस कुळीत होता की हा, पहिलं जुनी. एका दिवसाला आपलं बैलावर किती नाही कुळवायचं? किती 1-1.5 राहायचं कुळवायचं. हा. जास्त होत नाही. एकरभर जास्त झालं म्हणायचं ती. हा, आणि पहिला आपले शेतकरी कुठं पण जर यात्रेला बित्रेला जायचं म्हणलं दुसऱ्या बैलगाडी. गावच्या बैलगाडीने जायचं, सुरिका करायला. वाहन हा? नाही काय नाही बैलगाडीच. हा. सगळं भारी होतं ना ते. हा? आता काय सगळं गाड्याच निघल्या. गाड्या निघल्या ना. पहिला कसं पहिलं आता तटी मला- बांधून गाड्या होत्या यात्रेला. मला आठवतंय मी लहान होतो हा. म्हणजे एक सुरिक करायला जायचं त्यावेळेस ते खाली आपलं कडबा बिडबा टाकून बैलगाडीच्या खाली ना तट्या बांधून त्याच्यावर बसून वगैरे असं गेलं मला आणि आठवतंय. म्हणजे ते एक चांगलं होतं जुनी ते पद्धत. पाहुण्याच्या तिकडे जायचं मुक्कामाला हे ते सुरिक जमाला गेलं तर मला आठवते काहीतरी. 2 दिवस राहायचे मुक्कामाला गाड्या ती पहिल्या जुन्यानं. हा, आणि आता तेव्हा काय? ती जी नातेसंबंध जी द्यायची म्हणजे सुरिका ही ती भाषा हा. त्याचा दृष्टिकोनच ती होता की बाबा पाहुण्याकडे गेल्यावर आपल्याला राहायला करायला सोय होत्या. ह्या दृष्टीनं पहिला आपली लोक काय करायची सोयरिका करायची. हा, हा. पण अलीकडे ती बघायलाच मिळत नाही त्या गोष्टी. हा. मग आता ती शेतकरी पण
हे आधुनिकतेमध्ये बदलत चाललाय आणि सगळ्या गोष्टी पण बदलत आल्या आणि सुरिका पण आता संध्याकाळी सकाळी गेली संध्याकाळी माघारी हा कुठे बी जावा. बरोबर आहे. मग शेतकरी सगळ्यावर विश्वास ठेवता हो, पण शेतकऱ्यावर का बरं कोणी विश्वास ठेवत नाही? शेतकऱ्यावर ठेवत नाही विश्वास कोण. हा मग शेतकरी सगळ्यावर ठेवतोय की ह्या शासनावर ठेवतोय? अहो असला निसर्ग आहे. शेतकरी निसर्गावर भरोसा ठेवतोय. एवढं म्हणजे डोळे झाकून बाबा पाऊस पडेल म्हणून त्यांनी पेरतंय जमिनीमध्ये, नाही त्या गोष्टी करतो सगळं निसर्गाच्या जीवावर. मग शेतकऱ्यावर भरोसा करणार कोण का नाही हो? झालं पाहिजे का नाही शेतकऱ्याचा कोण वाली? आता नोकरदारच उतरायली ह्याच्या क्षेत्रात 2 नंबरवाली सगळी. हा मग शेती करणं कठीण होणार आहे का सुलभ होणार आहे, काय वाटतं? ज्याच्याकडे भांडवल आहे ते शेती म्हणायचं. हा आता गावाकडे आणखी एक संकल्पना आली हो, ती मला आता विचार तुम्हाला राहून गेलं बघा. सोलारला जे जमिनी म्हणजे पडीक राहायच्या करायच्या, ती सोलारला लय जमिनी झाली, खरंच ती परवडते का एकरावर? काहीतरी 29 वर्षाचं ही ती आहे करार वगैरे आहे, ती परवडते का खरं शेतकऱ्याला? जमीन तिनली लागते 15-16 एकर एकाच गटातली. बर तेवढी कुणाची मिळायची? म्हणजे आता जी माळरान आहे ज्याच्याकडे पाणी नाही, 2-2.5 लाख वर्षाला दिल्यावर परवडते ती भाडं. हा म्हणजे ती बी आता जी आहे पडीक जे राहायची जमीन ती चांगलं आहे. हा म्हणजे एकरी काय तर 50,000 रुपये वर्षाला काय तर आहे. ते 29 वर्षाचा करार मोठा नाही का हो शेतकऱ्याला? 29 वर्षामध्ये किती बदल होतील? आणि आता आपण बघतो वर्षाला वाढत देणार किती टक्के वाढून देणार? काय किती टक्के त्यांचं ठरलेलं आहे, पर वर्षाला वाढ आहे त्यांची. हा मग ते परवडतं का जे हंगामी शेती करणारे लोक त्यांना? हा परवडते ती. असं वाईट करून तेवढं शिल्लक राहत नाही ती उत्पन्न. बरोबर आहे की वार्षिक 50,000 दिल्यावर परवडते ती हलक्या रानाला. तर मंडळी, आज आपल्यासोबत नामदेव हाजगुडे सर यांनी शेती संदर्भात आपण भरपूर चर्चा केली. त्याच्यामध्ये शेतीला लागणारा खर्च असेल, तुम्ही शेती कुठल्या पद्धतीची केली पाहिजे, तुमच्याकडे पाणी असेल तर तुम्ही बागायत शेती केलं पाहिजे, जर पाणी नसेल तर जिरायत शेती कशा पद्धतीने केली पाहिजे, त्याचबरोबर ज्या मजुराच्या समस्या असतील आपण दिलखुलासपणे यांच्याबरोबर चर्चा केली. प्रत्येक जे गावखेड्यामध्ये जो प्रत्येक शेतकरी आपल्या मातीमध्ये राबत असतो, कष्ट करत असतो, तर त्या संपूर्ण शेतकऱ्यांसाठी आजची ही पॉडकास्ट होती. आणि या पॉडकास्टमधून निश्चितच माझे जे शेतकरी बांधव आहेत त्यांना फायदा होईल. आणि जेणेकरून कुठलाही शेतकरी बांधव असेल त्यांनी शेती करत असताना चांगल्या पद्धतीनं आपण आर्थिकदृष्ट्या चांगल्या पद्धतीनं इन्व्हेस्टमेंट करणार असाल तर चांगल्या पद्धतीनं शेतीमध्ये व्यावसायिक दृष्टीने पहा आणि चांगल्या पद्धतीनं उत्पादन घ्या. सर, तुम्ही आमच्या सोशल युवा पुढारीच्या पॉडकास्ट सिरीजमध्ये सहभागी झालात त्याबद्दल खूप खूप आभार. धन्यवाद.